विवाह सोहळा आटपून परतत असताना दुचाकीवरून चाललेल्या काही वऱ्हाडी मंडळींना रस्त्यात अडवून जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना संगमनेर पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवरील आभाळवाडी पवळदरा परिसरात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावांतर्गत असलेल्या सरळधाववाडी येथील काही जण पारनेर तालुक्यात विवाह सोहळ्यानिमित्त गेले होते. विवाह सोहळा आटपून एकनाथ जाधव दिगंबरमध्ये, सूरजमध्ये, अजयमध्ये, अक्षयमध्ये, रोशन काळे, प्रकाश काळे आणि अंकित दुधवडे हे दुचाकीवरून परतत असताना 15 ते 20 जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून लोखंडी रॉड, सायकलची चेन, लाकडी दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात 7 ते 8 जण जखमी झाले असल्याची माहिती एकनाथ जाधव यांनी दिली आहे. माझं नाव एकनाथ बाळू जाधव. मी पोखरी बाळेश्वर सारळगावमध्ये राहतो. तर आम्ही एक लग्न होतं पाहुण्यांच्या ठिकाणी, तिथे गेलो होतो. लग्न होतं तीन वाजता. 3 वाजता लग्न झालं, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून आम्ही घरी निघलो होतो. तरी 4-4:30 वाजले असतील. तर आम्ही 7-8 मोटरसायकल होत्या. तर ते बाकीचे पोरं मला काय एवढं माहीत नाही कोण होते, मला ओळखू पण येते नाही. तर त्यांनी हातामध्ये गोटे घेतले आणि त्या गोट्याने आम्हाला अडवलं पहिलं आणि मग हाणमार सुरू केली. तर आम्ही त्यांना तिथं सांगत होतो थांबा इथं म्हणून, तर त्यांनी पळ काढलं म्हणून. कशाने मारले तुम्हाला? माय डोक्यामध्ये गोटा मारला, दगड. तर बाकीच्यांना लाकडाने मारले. किती जणांना मारले तुमच्या? 7 ते 8 जण असतील आम्ही. बरं, ते मारायला किती लोक होते काय? मारायला 25च्या आसपास असतील. सगळे तरुण पोरं होते. काय वाद वगैरे झाला होता? वाद वगैरे काहीच नाही. त्यांनी डायरेक्ट गाड्या अडवल्या आणि मारहाण सुरू केली. तर आमची मागणी अशी आहे, आम्ही पोलीस स्टेशनला केस करू और आम्हाला त्यामधून न्याय मिळावा असेच आमचे बोलणं आहे, बाकी काही नाही. तर ही मारहाण सुरू असताना तुम्ही बावड्याला काय म्हणाले होते असे म्हणत मारहाण केली गेली आहे. नितीन काळे, राहणार बाळंद्री हा ओळखीचा होता, तर इतरांची ओळख पटली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत अनेकांच्या डोक्यावर, पाठीत, पायावर, तोंडावर, छातीवर मारहाण करण्यात आली आहे. तर मारहाणीनंतर सर्वांना घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर सूरजमध्ये यांच्या कमरेवर गंभीर मारहाण झाली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अक्षयमध्ये याने दिली आहे. बरं, काय झालं, घटना काय घडली? आम्ही लग्नाला गेलतो. लग्न होतं 3-3:30ला. बर. तिकडून आम्ही घरी निघालो 4:30ला. पुढे आलो तर 30-25 जण होते. त्यांनी आम्हाला अडवलं आणि हाणमार केली. तुलाही मारलं का? तुला काय मारलं? मला दांड्याने दगडाने मारलं. कुठं लागले तुला का? इथे डोळ्यात, पाग. बरं, मग ते मारताना काय म्हणत होते का? ते काहीच बोललेच नाही आमच्यासोबत. डायरेक्ट मारायला सुरुवात केली? तो काय झालं काय नाही, ते बरं. डायरेक्ट आमच्यासोबत काय बोलले, ते डायरेक्ट हाणायला लागले आम्हाला. मारताना बोललेच नाही का ते काय? बोलूनच दिलं ना. आम्ही त्यांना विचारत होतो काय झालं काय नाही सांगा. ते डायरेक्ट मारायला लागले. ते डायरेक्ट तो भावड्या कोण आहे का घारगावचा, त्याचं नाव म्हणत होते आणि त्याच्या नावावर खाली मारून गेले. त्याचं काय नाव म्हणत होते काय? भावड्या म्हणत होते. नाही, त्याचं नाव सांगून मारत होते का काय? हा. नेमकी प्रकरण काय झालंय नेमकी? हा, त्याचं नाव सांगून नाही मारत होते. असं विचारित होते का नाही असं तसं. त्यांनी तुम्हाला मारायला सांगितले असं काय म्हणत होते का काय? हा, तसंच डायरेक्ट. त्यांनी मारायला सांगितले मला. पूर्ण नाव माहिती का त्याचं काही? नाही, नाव नाही पूर्ण, पण भावड्या म्हणत होते. बरं, अजून कोणाला ओळखलं का तुम्ही तिथे काय? दुसरे नाही कोणी ओळखीचे. सगळे अनोळखी होते? ते काय डायरेक्ट वेगळे केस कारण लई वेगळे पोरं होते. डायरेक्ट लई जात नाही. दुसरे होते, कुठले ओळखू चालले ना डायरेक्ट. घारगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून नितीन काळे व इतर 15 ते 20 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.